प्रभाग क्रमांक 15 युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री। अजित आबा घुले यांच्या मित्रपरिवारांची थेट विजयी मिरवणुकीची तयारी। थेट हरियाणामधून विजयी मिरवणुकीसाठी बनवून आणली गाडी। पहा काय सांगितलं सिद्धांत बाळासाहेब घुले यांनी। आपण पाहू शकता की प्रभाग क्रमांक 15मध्ये प्रचारामध्ये किती वेगवेगळे ट्विस्ट, किती वेगवेगळे अँगल या ठिकाणी आपण पाहत आलो आहे। आज तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची बातमी मी आज तुम्हाला देणार आहे। ती बातमी अशी आहे की प्रभाग क्रमांक 15मध्ये सिद्धांत बाळासाहेब घुले म्हणून आहेत, जे युवक आहेत आणि त्या युवकांनी आज निर्धार केला आहे चक्क हरियाणामधून एक गाडी त्यांनी आली, जी गाडी आपण पाहताय ती गाडी त्यांनी चक्क हरियाणामधून बनवून आणली आहे। आणि ती गाडी कशासाठी बनवून आणली आहे, 16 तारखेला पुणे महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि त्या निकालामध्ये त्यांना विश्वास आहे की या प्रभाग क्रमांक 15मधून अजित आबा घुले आणि संपूर्णच राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल 100% निवडून येणार हा त्यांना विश्वास आहे। याच गाडीमध्ये म्हणजे अजित आबावरती किती प्रेम इथं सर्वच कार्यकर्त्यांचं आहे, त्यांच्या सर्व मित्रपरिवारांचं त्या अजित आबा घुलेंवरती किती प्रेम आहे हे आपल्याला त्यातून दिसून येतं आहे। त्यांनी हरियाणामधून गाडी बनवून आणली आणि 16 तारखेला याच गाडीमधून अजित आबाची विजयी मिरवणूक काढायची हा त्यांचा संकल्प आहे। या निमित्तानं आपण आज सिद्धांतला बोलणार आहोत। सिद्धांत, काय म्हणजे कशासाठी गाडी घेतली होती? जवळजवळ 4-5 वर्ष झाले मी अजित आबासोबत राहतोय। आयुष्यात एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी प्रत्येक वळणावर मला मार्गदर्शन केलं होतं। तर त्याच मार्गदर्शनाखाली चालत असताना मी देखील व्यवसायात त्याच्याच जोडीला जोड लावून काम करून आज हे सगळं यश हासिल केलेलं आहे। तर त्याचीच पोचपावती म्हणून माझ्या भावासाठी एक छोटीशी भेट म्हणून, कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो विजयी होणारच आहे 100%। 16च्या जो निकाल येणार आहे त्या ह्याला तर सर्वच जोशमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते तयारी करत आहोत। तर त्यासाठी ही गाडी अजिताबांसाठी मी घेतलेली आहे। क्या बात आहे। ही कल्पना, एवढी अभिनव कल्पना सुचली कशी? अभिनव कल्पना तसं काही नव्हतं, पण 100% माहिती होतं की 4 वर्ष आबांनी किती काम केलं होतं, किती कष्ट केले होते। ते आम्हाला सगळ्यांना विश्वास होता की आता इंडिया निवडणुकीला आबा 100% निवडून येणार आहे। तर त्याच अनुषंगाने मी जवळजवळ 4 महिने झाले ही गाडी आधीच बनवायला टाकलेली की माहिती हा विजय आमचाच आहे। आणि थोडक्यात इतकं सांगायचं झालं तर कष्ट इतकं केलेलं आहे 4-5 वर्षात की कष्ट केल्यानंतर फळ हा देव देणारच आहे आम्हाला, हे 100% आम्हाला माहिती होतं। काय सांगणार अजून अजिताबाबद्दल, काय सांगणार? अजिताबाबद्दल काही जसा बोलतो तसा चालतो। सहकार्याची भूमिका खूप असते। जे नवीन उद्योजक आहेत, नवीन मुलं ज्यांना व्यवसाय उतरायचे, बेरोजगार, त्यांना 2 पैसे देऊन मागे फिरवणारा नेता नाही येतो, बल्कि काम देणारा नेता आहे किंवा मग कुठंतरी सेटल करणारा माणूस आहे। तर त्याच अनुषंगाने माझ्यासोबत पण जवळजवळ 15-20 पोरं जुडलेली आहेत। सगळी त्याच उत्साहाने काम करत असतात। आज मी सेट झालो आहे, माझ्यामुळे अजून 15 सेट होतील, 15मुळे अजून 500 सेट होतील। तर हेच आमचं मोटिव्ह आहे की सगळ्या तरुणाईला मोठं करायचं आहे। क्या बात आहे। अतिशय चांगलं विजन या ठिकाणी दिसतंय।